PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग 8. लेखिका प्राची सुळे. ती रात्र कशी तरी सरली. 2-3 वेळा उठून प्रतीकने कानोसा घेतला होता. टेबल ठेवलेल्या ठिकाणी काही हालचाल होते का, पण तसं काही जाणवलं नाही. शेवटी कधीतरी त्याला गाढ झोप लागली. सकाळी म्हटल्याप्रमाणे त्याने 2 कप कॉफी घेतली. सखारामला त्याच्या घरी जायला सांगितले व संध्याकाळी परत यायला. प्रतीक नाश्ता आणि जेवण बाहेर करणार होता. सगळं आवरून झाल्यावर तो बाहेर पडला. गाडी स्टार्ट केली व बंगल्याच्या डावीकडचे वळण घेऊन निघाला. तो मगुराईच्या टेकडीच्या दिशेने निघाला होता. रुपाली तिथे येणार होती. आज सगळं काही तिच्याकडून जाणून घ्यायचे, त्याशिवाय तिला आपल्याबरोबर येण्यास सांगायचे. स्मशान वगैरे त्याला पटण्यासारखं नव्हतंच. मगुराई टेकडीजवळ पोहोचून प्रतीक रुपालीची वाट पाहू लागला. जेमतेम 10 मिनिटं झाली असतील. समोरून त्याच झाडीमधून रुपाली येत होती. तिने लाईट आकाशी रंगाचा ड्रेस घातला होता. डोक्यावरून ओढणी घेतली होती. प्रतीक थोडा वेळ तिच्याकडे बघत राहिला. गाडीजवळ येऊन जेव्हा तिने त्याच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवली तेव्हा त्याची तंद्री तुटली. कुठे बघताय एवढं? रुपाली हसत बोलली. तुझ्याकडेच. काय? काही नाही, बस गाडीमध्ये बोलूया, तो म्हणाला. नको, गाडीमध्ये बसलेलं कोणालाही दिसेल. थोडी का होईना लोक मंदिरात दर्शनाला येतात. हे गाव खूप छोटं आहे. सगळीकडे व्हायला वेळ लागणार नाही. माझ्याबरोबर चला, तिथे कोणी येत नाही. कुठे? स्मशानात? प्रतीकने लगेच विचारले. नाही, अशा ठिकाणी जिथे तुम्हाला या रहस्याचा उलगडा लगेच होईल, रुपाली गोडरित्या बोलली. प्रतीक चमकला. रुपाली, नक्की काय म्हणायचे तुला? तुम्ही प्लीज बोलण्यात वेळ घालवू नका, माझ्याबरोबर चला, रुपाली घाई करत बोलली. प्रतीकने विचार केला. शरीराने किरकोळ दिसणारी ही मुलगी आपल्याला काही धोका पोचवू शकणार नाही, आणि असा काही प्रसंग आलाच तर आपण समर्थ आहोत 2 हात करायला. बघूया जाऊन. कसला एवढा विचार करताय? तुम्हाला काही दगाफटका होणार नाही. मी आहे, विश्वास ठेवा. प्रतीकचे मन वाचल्याप्रमाणे रुपाली बोलली. असं नाही रुपाली. बरं चल, असं म्हणून तो रुपालीबरोबर जायला निघाला. हातात पाण्याची बाटली घेतली. रुपालीने कालच्या झाडीत प्रवेश केला. पण आश्चर्य म्हणजे अगदी काही भागच दाट झाडीचा होता. नंतर पुढे अगदीच तुरळक झाडी होती. आरामात चालता येत होतं. थोड्या अंतरावर एके ठिकाणी खूप पुरातन प्रचंड आकाराची डेरेदार 2 वडाची झाडे होती. त्या 2 झाडांमध्ये कमीत कमी 12 ते 15 फुटांचे अंतर होते. वरून ती दोन्ही झाडे एकमेकांच्या अगदी जवळ होती. त्यातल्या डाव्या झाडाच्या सावलीत रुपाली आली. त्या झाडाला कधी काळी पार असावा. आता तो खूपच उद्ध्वस्त झाला होता. पण 2 माणसे जेमतेम बसू शकतात एवढी जागा शिल्लक होती. रुपाली व प्रतीक त्या बांधावर जेमतेम बसले. दोघे एकमेकांच्या अगदी समीप आले होते. रुपालीच्या डोळ्यांत तपकिरी रंग सहज कळत होता. रुपालीने प्रतीककडे पाणी मागितले. पाणी प्यायल्यावर तिला बरे वाटले. रुपाली, सांग, काय आहे ते? हे बघ, तू कोण कुठली मला ठाऊक नाही. ते मी कधी जाणूनही घेतली नसते. पण वाड्यात घडणाऱ्या घडामोडींशी तुझा काहीतरी थेट संबंध असावा असे वाटते. परत मगुराईच्या देवळात तू स्वतः आली होतीस. यामुळे मला काय ते स्पष्ट सांग, कारण अजून 3 दिवसांनी मी इथून जाणार. मग काही होऊ शकत नाही. मी इथे सुट्टीसाठी आलोय, कायमचं राहायला नाही, प्रतीकने रोखठोक सांगितले. काय? तुम्ही 3 दिवसात निघणार? रुपालीचा चेहरा खाडकन उतरला. तेच तर, म्हणून हे काय चालू आहे हे मला सांग, प्रतीक निर्वाणीचा बोलला. हो, सांगते. तुमची किती मदत होईल न होईल काही माहीत नाही, पण किमान माझी व्यथा दुःख कोणाला तरी माहिती आहे याचं समाधान राहील. न्याय मिळेल न मिळेल, पण प्रयत्नच केला नाही असं नको व्हायला. रुपाली, थांबव हे कोड्यात बोलणे. मला समजेल का काहीतरी नीट?
की मी जाऊ इथून? इनफ यार, आय एम फेडअप नाव. प्रतीक जाम वैतागला. प्लीज तुम्ही रागवू नका, सांगते, असं म्हणून रुपालीने आवंडा गिळला. ओठावरून जीभ फिरवली. कुठेतरी शून्यात बघत ती सांगू लागली. 12वीच्या एक्झामनंतर मी दुर्गाडीला जायचे पक्के केले. तशी तयारी सुरू केली आणि एक दिवस आधीच काकाने ती भीषण बातमी दिली. मिताली जंगलात लाकूडफटा आणायला गेली तेव्हा कुठल्या तरी जनावराने तिच्यावर हल्ला केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिचा देह पार छिन्न विछिन्न झाला होता. काकाने सांगितले ते असे होते. आईबाबांनी मला तिथे येण्यास साफ नकार दिला. अगदी माझ्या मेलेल्या बहिणीची मितालीची शपथ घातली. तिथलं सगळं करण्यासाठी काका एकटाच गेला. पोलिसांनी जंगली जनावराच्या हल्ल्यात अपघाती मृत्यू अशी नोंद केली. पण ते जनावर कोणतं होते, त्याची हद्द होती का, मिताली खोल जंगलात आतपर्यंत जंगलात का गेली याची शनिशा तपास झालाच नाही. मितालीला जसे शेतीचे अचूक ज्ञान होते तशीच तिला जंगलाची आणि जंगलात राहणाऱ्या बहुतेक प्राण्यांची बरोबर माहिती होती. ते कुठल्या वेळेला पाणवठ्यावर येतात, कधी अधिक हिंसक होतात याचे सगळं तिला चमत्कारिक ज्ञान होते. आणि इतकी हुशार मुलगी जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडते हे न पटण्यासारखे होते. आईची खूप वाईट अवस्था झाली होती. बाबा तर पूर्णपणे तुटून गेले. तिचा देह एवढा वाईट अवस्थेत होता की त्याचा अग्निसंस्कार लवकर करा असे पोलिसच स्वतः सांगत होते. शेवटी मी आईबाबांना माझी शपथ घालून त्यांना काकाबरोबर काही दिवस तरी घरी या असे सांगितले आणि त्यांनी माझे ऐकले. मितालीचे सगळे सोपास्कार उरकून आईबाबा काकाबरोबर घरी यायला निघाले. रुपालीला दुःख अनावर होऊन तिला हुंदके येऊ लागले. हाताच्या ओंजळीत तिने चेहरा लपवला आणि रडू लागली. प्रतीकने अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा स्पर्श तिला मोठा आधार वाटला आणि आवेगाने तिने त्याला मिठी मारली. तिचे अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. रुपाली प्रतीकला मिठी मारून रडत होती. तिची अवस्था प्रतीकला समजत होती. यावेळी तिला फक्त आधाराची गरज आहे आणि ती त्या अपेक्षेने आपल्याकडे पाहते. अशा वेळी तिला मदत करणे हा माणूस धर्म आहे. रुपाली, शांत हो, रडू नकोस. मला मान्य आहे हे दुःख खूप मोठे आहे, पण जे घडून गेले ते बदलणार नाहीये ना. यातून मार्ग काढायला हवा. आणि आता मला सगळं सांग, कारण मी परत सांगतोय, मी इथे जास्त दिवस नाहीये. प्रतीकच्या आयुष्यात कितीतरी मुली येऊन गेल्या, पण त्याने त्यांना मैत्रीपुरतंच ठेवले होते. रुपालीच्या बाबतीत त्याचा हा नियम मात्र मागे पडत होता. प्रतीकच्या बोलण्याने रुपाली बरीच सावरली. रडून तिचा चेहरा लाल झाला होता. मला माफ करा, मला नाही समजले पटकन मी काय करत आहे. इट्स ओके रुपाली, सांग तू. काका आईबाबांना घेऊन घरी आला. मला मिठीत घेऊन दोघे खूप रडले. त्या रात्री काका, काकी आणि आम्ही तिघे बोलत बसलो. बाबांचा ठाम विश्वास होता, मितालीला जंगली जनावराने मारलं नाही तर तिच्यावर वाईट प्रसंग आलाय. म्हणजे आमच्या शेतात खूप पीक यायचे. तुम्हाला मी सांगितले आहेच. या गावचा तो गुंड सावकार रावजी याला आमची 6 एकर जमीन हवी होती, पण मिताली त्याला दाद देत नव्हती. त्याच्याविरुद्ध तिने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याचा ठेवलेला गावगुंड संपत येऊन सारखं धमकावून जायचा. एक दिवस ते दोघे घरी आले आणि आई बाबा मितालीशी खूप भांडले. रागाच्या भरात मिताली कुदळ घेऊन रावजीच्या अंगावर धावून गेली आणि परत इथे आलास तर जिवंत जाणार नाहीस असे बजावले. संपत तिच्यावर धावून गेला, पण रावजीने त्याला अडवले. दोघे तिथून निघून गेले. कोणाला माहीत होते येणाऱ्या भयंकर प्रसंगाची ही नांदी होती. आई बाबा सांगत होते. 15-1 दिवस सगळं शांत होते. कोणी परत घरी अथवा शेतावर आलं नाही. बहुतेक त्या रावजीने नाद सोडला असा आमचा तिघांचा समज झाला. पण एक दिवस लाकूड आणायला मिताली गेली. मिताली कधीच ओलं लाकूड आणायची नाही. सुकून तुटलेल्या फांद्या गोळा करायची फक्त. मिताली सकाळी जी गेली ती दुपार टळून गेली तरी आलीच नाही. तिच्या काळजीने आई बाबा दोघेही तिला शोधायला बाहेर पडले. ती ज्या ठिकाणी लाकडं गोळा करायची तिथे ती नव्हती. बाबांनी गावातल्या लोकांना विचारले, पण तिला कोणी पाहिलं नव्हतं. आई बाबा आज जंगलात गेले. संध्याकाळ होत आली तरी तिचा पत्ता नव्हता. दोघांचा धीर खचला आणि आज जंगलात एके ठिकाणी काळीज गोठवून टाकणारे दृश्य त्या दोघांना दिसले.
भरपूर सुकलेल्या पाचोळ्यावर मिताली उताणी पडली होती. तिच्या कपड्यांची पार अवस्था झाली होती. हातापायांचे खूप सारे मांस निघाले होते. एका पायाचा अंगठा गायब होता. तिचं शरीर म्हणजे रक्ताचा सडा झाला होता. आई ते पाहून कधीच बेशुद्ध पडली होती. बाबा धाय मोकलून रडत मितालीचा छिन्न देह सावरण्याचा प्रयत्न करत होते. पण मितालीचा चेहरा आणि तिचे डोळे टक्क उघडे होते. त्या डोळ्यांत भीती होती. चेहऱ्यावर काहीच ओरखडे किंवा रक्त नव्हते. जर जनावरांनी खाल्लं तर चेहरा कसा व्यवस्थित राहिला? जनावरांना कुठे अक्कल असते? पोलिसांनी 5 लोकांना येऊन पंचनामा केला. लवकर अग्निसंस्कार करा म्हणून सांगू लागले. अपमृत्यूची नोंद केली. यावेळी सतत तो रावजी सावकार आणि संपत तिथे हजर होते. बाबांची पूर्ण खात्री आहे मितालीचा वाईटपणे छळ करूनच खून केलाय. रुपाली बोलून थकली आणि अतिदुःखाने तिला ताण आला. डोळ्यासमोर अंधारी आली. ती तोल जाऊन पडणार होती की प्रतीकने तिला सावरले. तोंडावर पाणी शिंपडले. थोडा वेळ तिला तसंच बसू दिले. मग त्याने बोलायला सुरुवात केली. रुपाली, तुझ्या बाबांना वाटते मितालीचा खून झालाय. मानलं तसं. मला सांग, आई बाबा कुठे आहेत तुझे? तू स्मशानात राहतेस, हे काय आहे? आई बाबा काकाकडे आल्यावर मात्र काकाने त्यांना गावी जायची परवानगी दिली नाही. त्यांना हर तऱ्हेने समजावून मितालीची केस ओपन करून मोठ्यातला मोठा वकील करू आणि त्या नराधमांना शिक्षा देऊ असे सांगितले. बाबांकडे जी काही मिळकत होती ती सारी खर्च करायला ते तयार झाले. पण माझं मन म्हणत होते, कितीही कोर्ट कचऱ्या केल्या तरी आम्हाला न्याय मिळाला नसता, कारण पुरावेच काही नाही आहेत. पोलिसांनी तपास केलाच नाही. मग कसं त्यांना शिक्षा देणार? उलट यात बिचाऱ्या बाबांना खूप त्रास झाला असता. सर्व मिळकत गेली असती. ती वेगळीच. ते तिथेच आहेत काकाकडे अजून, ती म्हणाली. मग तू एकटी इथे कशी आलीस? आणि ते लोक तुला शोधत नसतील? प्रतीक या साऱ्याने हैराण झाला. समोर आहे ती खरंच जिवंत मुलगी आहे की मितालीचं भूत आहे? सकाळी काहीच न खाल्ल्यामुळे त्याला भूकही खूप लागली होती. आता काहीतरी पोटात जाणे महत्त्वाचे होते. रुपाली, आपण काहीतरी खायला जाऊया. आता जेवायची वेळ झाली आणि मी काहीच खाल्ले नाहीये, प्रतीक बोलला. चल आपण जेवायला जाऊ. इथे कुठे चांगले जेवण मिळते का माहिती तुला? रुपालीला वास्तवाचे भान आले आणि आपल्या कामासाठी आपण या सर्वस्वी बरक्या मुलाला गुंतवले आहे याची जाणीव होऊन वाईट वाटले. हो चला जाऊया. इथून थोड्या अंतरावर आहे एक खानावळ, तुम्हाला आवडेल तिथे, रुपाली बोलली व पुढे चालू लागली. प्रतीक तिच्या मागून निघाला. दोघे एका छोट्या कौलारू घराजवळ आले. खूप मोठ्या डेरेदार वृक्षांनी ते घर लपलं होतं. कमालीचा थंडावा तिथे होता. खूप छान वाटत होते. अंगणात उभे राहून रुपालीने आवाज दिला, शांता काकी, ए शांता काकी. आले, आतून आवाज आला आणि डोक्यावर पदर घेतलेली एक बाई बाहेर आली. रुपा ये, आज उशीर केलास यायला. आणि हे कोण पाहुणं म्हणायचे? शांताने विचारले. सांगते काकी सगळं, पण आधी जेवायला वाढ. आम्हा दोघांनाही खूप भूक लागली आहे, रुपा बोलली. जा पटकन, विहिरीवर हातपाय धुवून या. मोरी तिथंच आहे. पाहुण्यांना जायचं असेल तर सांग. शांता वाड्याची तयारी करायला आत गेली. रुपालीने हातपाय धुतले. प्रतीक फ्रेश होऊन आला. मग हातपाय स्वच्छ धुवून रुपाली बरोबर त्या सुंदर घरात त्याने प्रवेश केला. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. पाहूया प्रतीकला रुपाली कुठल्या वळणावर नेऊन ठेवते आणि हे सगळं काय रहस्य आहे हे त्यासमोर काय उलगडतंय. ऐकायला विसरू नका. कोणीतरी कोणासाठी, एक रहस्य प्रेमकथा. लिखित प्राची सोळे,